नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन डिपार्टमेंट ऑफ स्पेस म्हणजेच इस्रो या विभागामध्ये सायंटिस्ट पदाचा आणि काही वेगवेगळ्या पदाचा जागा निघालेल्या आहेत. तर या कुठल्या जागा आहेत, त्यासाठीचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिपार्टमेंट ऑफ स्पेस, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर, बँगलोर, हैदराबाद. तर यांच्या अंडर इथे ॲड प्रसिद्ध झालेली आहे. तर या ॲडमध्ये कुठले पोझिशन्स आहे याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. तर पहिलं आहे सायंटिस्ट इंजिनियर SC. तर हे विशेषज्ञ कृषी ॲग्रिकल्चरमध्ये पाहिजे. 2 पोझिशन आहेत. ME MTech इन रिमोट सेन्सिंग अँड GIS, जिओ इन्फॉर्मॅटिक और इक्विव्हॅलंट विथ BSc इन ॲग्रिकल्चर 4 इयर्सचा कोर्स. हे त्यांचे इसेन्शियल आवश्यकता आहे. दुसरं पद आहे सायंटिस्ट इंजिनियर. तर हे फॉरेस्ट्री अँड इकॉलॉजी आहे. तर इथे MSc बॉटनी फॉरेस्ट्री और इक्विव्हॅलंट विथ MSc बॉटनी फॉरेस्ट्री आणि इकॉलॉजी. तर या संदर्भातील शिक्षण कॅन्डिडेटचं पाहिजे. सायंटिस्ट इंजिनियर SC. जिओ इन्फॉर्मॅटिक आहे, यांचं MSc जिओ इन्फॉर्मॅटिक किंवा इक्विव्हॅलंट विथ BSc फिजिक्स अँड मॅथ्स त्यांचं कंप्लीट असणं गरजेचं आहे. पुढचं पोझिशन आहे सायंटिस्ट इंजिनियर जिओ इन्फॉर्मॅटिक्स. इथे ME MTech रिमोट सेन्सिंग, GIS, इन्फॉर्मॅटिक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा इक्विव्हॅलंट विथ BE BTech इन कम्प्युटर सायन्स अँड जिओ इन्फॉर्मॅटिक यात असणं गरजेचं आहे. तर उपरोक्त श्रेणी D और E के अंतर्गत एक पद बेंचमार्क विकलांग व्यक्तियों के लिए चिन्हित है. तर विकलांग कॅटेगरीसाठी एक पद वरीलपैकी आहे. पुढचा आहे सायंटिस्ट इंजिनियर. 4 पदे आहेत. त्यात MSc जिओलॉजी, अप्लाइड जिओलॉजी, इक्विव्हॅलंट विथ BSc इन जिओलॉजी आणि अप्लाइड जिओलॉजीमध्ये इक्विव्हॅलंट BSc किंवा MSc त्यांचं कंप्लीट असणं गरजेचं आहे, म्हणजे त्यांना इथे अप्लाय करता येणार आहे. पुढचं पद आहे भूविज्ञान, जिओ फिजिक्स. तर जिओ फिजिक्स MSc MTech जिओ फिजिक्समध्ये होणं गरजेचं आहे किंवा BSc फिजिक्स, मॅथ अँड जिओलॉजीमध्ये असणं गरजेचं आहे. पुढचं आहे सायंटिस्ट इंजिनियर सॉइल सायन्समध्ये आहे. तर MSc इन सॉइल सायन्स, ॲग्रिकल्चर केमिस्ट्री और इक्विव्हॅलंट विथ BSc इन ॲग्रिकल्चर मध्ये त्यांचं असणं गरजेचं आहे. पुढचं वॅकंट आहे अर्बन स्टडीज. 3 पदं आहेत. तर ME MTech इन अर्बन प्लॅनिंग, रिजनल प्लॅनिंग और इक्विव्हॅलंट BE BTech इन प्लॅनिंग किंवा BE आर्किटेक्चर त्यांचं असणं गरजेचं आहे. पुढचं पद आहे वॉटर रिसोर्सेससाठी. सायंटिस्ट इंजिनियर वॉटर रिसोर्सेस. तर ME MTech इन सिव्हिल इंजिनिअरिंग, स्पेशलायझेशन इन वॉटर रिसोर्सेस, हायड्रोलॉजी, सॉइल वॉटर कन्झर्वेशन, ॲग्रिकल्चर इंजिनियर विथ स्पेशलायझेशन इन वॉटर रिसोर्सेस, हायड्रोलॉजी, सॉइल वॉटर. तर यात किंवा BE BTech इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये असणं गरजेचं आहे. वॉटर रिसोर्सेस तर सेम ME MTech त्यांचं वॉटर रिसोर्सेसमधनं कंप्लीट झालेलं असणं गरजेचं आहे. त्यानंतर मेडिकल ऑफिसर आहे, यांचं MBBS प्लस 2 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांना असणं गरजेचं आहे. नर्स आहे, यांचं SSC प्लस डिप्लोमा इन नर्सिंगमध्ये त्यांचा कंप्लीट असणं गरजेचं आहे. टोटल 2 पदे आहेत. लायब्ररी असिस्टंट आहे. टोटल 3 पदे आहेत. ग्रॅज्युएशन इन फर्स्ट क्लास प्लस फर्स्ट क्लास मास्टर्स डिग्री इन लायब्ररी सायन्स किंवा लायब्ररी अँड इन्फॉर्मॅटिक्स सायन्समधनं त्यांच्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे. तेच व्यक्ती या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकतात. एलिजिबिलिटी क्रायटेरिया ते दिलेलं आहे की ME MTech 65% वरती त्यांना मार्क्स असणं गरजेचं आहे. त्यानंतर ते या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहेत.
नेचर ऑफ जॉबसुद्धा तुम्ही या PDF मधनं रीड करू शकतात. PDF तुम्हाला आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला अवेलेबल करून दिली जाईल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. पे स्केलसुद्धा इथे तुम्हाला दिलेलं आहे, कशा पद्धतीने पे स्केल असणार आहे. एज लिमिट लक्षात घ्या. पद कोड जे 6, 9, 13, 14, 15 आणि 16साठी 18 ते 30 वर्ष आहे. 7, 8, 10, 11, 12 या पदकोडसाठी 18 ते 28 वर्ष आहे. 17 नंबरच्या पदासाठी 18 ते 35 आहे. 18 नंबरसाठी 18 ते 35 आहे आणि 19 नंबरसाठी सुद्धा 18 ते 35 वय हे एज आहे. आवेदन शुल्क हे 750 रुपये. 250 रुपये हे देर इज अ नॉन रिफंडेबल ॲप्लिकेशन फीज 250 रुपये फॉर ईच ॲप्लिकेशन. हावेवर इनिशियली ऑल कॅन्डिडेट्स हॅव टू युनिफॉर्म पे 750. तर 750 तुम्हाला सुरुवातीला भरायचे, त्यापैकी 500 रुपये तुम्हाला रिफंड केले जाणार आहेत आणि 250 रुपये ॲप्लिकेशनची फीज ही इथे कंडक्ट केली जाणार आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही पे करू शकतात. इस्रोच्या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला तिथे फॉर्म फिल करण्याची लिंक दिली असेल, त्या लिंकवरनं तुम्ही फॉर्म फिलअप करू शकतात. एक्झामचं पॅटर्न इथे लक्षात घ्या. 75 मिनिट्स ड्युरेशन. टोटल मार्क्स असतील 60 अंक असतील. प्रत्येक सही उत्तर के लिए 1 मार्क्स आणि 1/3 निगेटिव्ह मार्किंग इथे असणार आहे. भाग 1 मध्ये एरिया, डिसिप्लिन आणि स्पेसिफिक पार्ट असणार आहे. 60 क्वेश्चन 60 मार्क्ससाठी असतील. 60 क्वेश्चन आणि 80 क्वेश्चन असतील. MSc बेस रिक्रुटमेंटसाठी, MTech बेससाठी 60 क्वेश्चन्स असतील. पार्ट बी मध्ये तुमची ॲप्टिट्यूड ॲबिलिटी टेस्ट घेतली जाईल. 30 मिनिटे दिले जातील. टोटल मार्क्स 20 असतील. टाईप ऑफ क्वेश्चन्स हे मल्टिपल चॉईस असतील. नंबर ऑफ क्वेश्चन्स हे 15 असतील. पार्ट सी मध्ये तुमचं डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स असेल तर 30 मिनिटं दिले जातील. टोटल मार्क्स 20 असतील. असे 100 मार्क्स बोथ यांच्यासाठी घेतले जाणार आहे. MSc भरती के लिए लागू नाही. MSc वर जी पदं आहेत त्यांच्यासाठी हे लागू नाही आहे डिस्क्रिप्टिव्ह. बाकी सर्वांना डिस्क्रिप्टिव्ह ही द्यायची आहे. सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.